नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, खूप छान वाटतं की कालच्या भागामध्ये आपण पाहिलंय की झी मराठी अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सुरुवात करूयात लगेच आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या आपल्या पुरस्कार सोहळ्याकडे वळण्याची. पाहूयात आजच्या भागात काय घडतंय. मी काय म्हणते, कार्यक्रम सुरू नाही झाला. नाही, आम्हाला काय झालं, येताना ट्रॅफिक लागलं ना. मी म्हटलं पटकन येऊन पटकन बसावं, नाही का नंतर फुल होतं नाही का सगळं. हा अगं बाई, ओ पण आलाय का? वा वा वा, ओम आलाय, छान झाला. हे मला तुम्हाला एक विचारायचं आहे. ओमचं जर कॅरेक्टर भाऊ कदमनी केलं असतं तर त्याचं काय नाव झालं असतं? काय? बॉम्ब. बॉम्ब खानविलकर. काय वाटतं तुम्हाला? आणि अरे बापरे, नाम्या पण आलाय का? मला सांगा तुम्ही सगळे, नाम्या जर त्या रात्री काय घडलं मध्ये असता तर त्याचं काय झालं असतं? काय? करिअर झालं असतं. संजय जाधवचं नाही झालं. नाही, वकील आहे तो त्याच्यात, आहे नाही का? मग बरोबर म्हणते मी. एक मिनिट, काय झालं? संजय जाधवांचं जे झालं त्यात आपली चूक आहे. कसं काय? आम्ही त्यांच्या ऍक्टिंगवर एवढी कॉमेडी केली की चॅनलने ते सिरियस घेतलं एकदम. असून तुम्ही दोघींचं मी स्वागत करतो. धन्यवाद. पण काय हो, काय घडलं त्या रात्री? मी रात्री फिरत नाही, फिरलो तर कुत्री मागे लागते. कुत्री मागा लागल्यावर तुमचं आबाळ फाटते. आबाळ फाटते म्हणजे तुम्हाला असं आबाळ फाटल्यासारखं वाटत असेल ना. तर आता बोलावूयात आपण पुढच्या लगेच व्यक्ती देखील, ज्यांचं सुद्धा नॉमिनेशन असणार आहे. देवमाणूस मधून सर्वाजी. अगं बाई, सर्वची आता वाटतं सगळे मागे वा, जरा मागे अरे 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 कसं मानस मोडली माझी. तुमची मान नाही, तुमची कंबर. आजी कंबर आहे. कंबर मोडली तुमची. मला वाटलं मान आहे. असू द्यात आजी. असं ते काय वेगळं तिकडे चाललंय. बापरे, मी एवढा रोमॅन्टिक आहे? तुम्ही नाही, त्या आहेत तेवढ्या रोमॅन्टिक. मग मी रोमॅन्टिक आहे. प्रेमात पडतात माझ्या, कळलं का तुला? कोण पडलं तुमच्या प्रेमात? हे स्वप्नील जोशी. मागच्या वेळी आली होती का नाही मी इथं, तेव्हापासून प्रेमात आहे माझ्या. सारखा मेसेज करतो मला, काय? आव ना फिर. एक मिनिट, तिथंच नाही, ते सगळ्यांनाच आवना फिर करतात. तुम्हाला एकट्याला नाही येते? नाही, असं कसं? रोज रात्री व्हिडिओ कॉल करतो मला त्यो. अगं कसं आहे, त्यांची लेकरं रात्री झोपत नाही, त्यांना घाबरवायला म्हणून तुला व्हिडिओ कॉल कर. आणि त्यांना सांगतात झोपा, नाही तर ही म्हातारी धरील. तुझ्या तिरडीचा मोडला बांबू, तुझ्या डांबार टाकलं तुझ्या नरड्यात तुझ्या. अक्कल आहे का तुला? खिशात नाही आणा आणि मन वाड्यावर चला. काय माहित. सर्वजी, मी काय म्हणते, हा? खरंच हे स्वप्नील जोशींचं प्रेम वगैरे आहे का तुमच्यावर? मग काय, आता मला घेऊन पिक्चर बी करणार आहेत ते. हो, करणार आहेत. नाव पण अनाऊन्स केलंय त्यांनी. काय? दुनिया म्हातारी. तू गॅप गे कुशल तोंडे. घेणं न देणं आणि आला बाबूराव. हे काय माहित. नाही, मला काय वाटतं सर्वजी, मला वाटतं तुम्हाला घेतील ते त्यांच्या चित्रपटामध्ये. काहीच हरकत नाही यांचं कास्टिंग व्हायला. आणि मग तुम्ही त्याच्यात एक गाणं पण गा. काय? छान वाटेल. कुठलं? तेरी 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 सरू
वाघ माझी बाई वा वा चांगलाय चांगलाय. मला चिकनी म्हणा आणि रोज मागती चुना. अगं बाई, हे काय आहे सरुआजी? तुम्ही माझं कौतुक करताय की माझी इज्जत काढताय? हे बरोबर नाहीतर नाही काय? हं? फार सरुआजी त्यांच्याशी नीट बोला. माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत त्या. ए तू गाप ग. तुझ्या कानात पडला बेडूक तुझ्या. नाही तर काय दिसतंय वॉटरमेलन आणि म्हणती मला मला हेलन. एक मिनिट जरा थांबता का तुम्ही? आपण कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम करूया. मला सांगा सर्वाजी, तुम्हाला काय वाटतं की या वर्षी झी मराठीचे आमचे तुकरटवाडीचे अवॉर्ड कुणाला जास्त मिळतील? आता कोणाला म्हणजे काय आम्हाला देव माणूसला मिळणार समज. वारे आणि आम्ही काय येडे का? हा येडच आहे पण कोण आहे? अरे ह्याला उचलण्यापेक्षा स्किट उचला. किती वेळाचं इथेच चाललंय. ए काय रे तुषार काय? ए काय काय म्हातारे काय झालं? काय म्हणली तू? काय म्हणली म्हणजे सगळे आवड आम्हीच गोळा करणार आहे बघ. आणि आम्ही काय भंगार गोळा करायला आलोय का? ए काय बोललो मी आता? भंगार शोधत. भंगार शोधत होतो. हे कोण आहेत साधारण? अकलूजचे अण्णा नाईक. माझे फादर अंकुशराव. अंकुशराव सुरांशी. सूर्यवंशी. अंकुशराव सुरांशी. नाही रे, अजून नाही शिकला तुम्ही म्हणायला ते. नाही रे, अंकुशराव सुरांशी. शाबास. असं त्या रोहित शेट्टीने पण बदललं नाव. एक फाईट वातावरण टाईट. बाप रे, तुमच्याबद्दल कसं आहे हो? आपलं तसं नसतं. एकच समोसा वातावरण टाईप. कोण आहे हा? हा कोण आहे? तुम्ही कोण? जग्गू. पाण्याचा. जास्त नाद नाही करायचा. आपण जेंडर आहे. डेंजर. डेंजर आहे. डेंजर पाठ होत नाही. जेंडर कसं बोलू शकतो? डेंजर एवढं पाठ नाही होत. मला वाटलं चूक म्हणजे मुद्दामून केलं तरी. नाही, तो चुकला. ही चूकच आहे. जेंडर आपण लय जेंडर असं म्हणलं. तुम्हाला काय अक्कल? काय माणूस आहेस तू? डेंजर. अरे परवा दिवशी टॉयलेट मध्ये बेडूक होता तर गेला नाहीस तू. तू डेंजरच्या गोष्टी मला सांगतो. आपल्यासोबत नडायचं नाही. लक्षात ठेवा, आपल्याला जो नळडा त्याला आपण फोल्डा. बाई कोणी घेतला माझा डायलॉग? माझा डायलॉग कोणी घेतला? कोणी घेतला माझा डायलॉग? सांगा कोणी घेतला? त्यानं माझ्या पुढ्यात या एका कचक्यात त्याला अर्धाच करून टाकते. कोणी घेतला डायलॉग माझा? याला काय अर्धा करणार आहे तुम्ही? या पहिले स्टॅक्स स्टुडिओ सगळं कटून आलेलं आहे. तू माझा डायलॉग घेतला, तुला तर सोडणारच नाही मी. हा थांबा थांबा. हो मी पाहिलंय तुम्हाला. तुम्ही खूप मस्त, म्हणजे मला इतक्या आवडतं ना तुम्ही. फार सुंदर हो. काय काय मी पाहिलंय तुम्हाला. लाडाची लेख मध्ये नाही सैराट मध्ये नाही का तुम्ही त्या आरच्या आणि परशाला वाचवता. तुमचा नाही का असा डोश्याचा गाडा असतो बघा. कुठे?
ह्याच्यावरनं तुम्ही तसं जर ठरवणार असाल, काय 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 कळलं काय काय माझ्याकडे बघून जर तसं तुम्ही ठरवणार असाल तर आता डोशाचा गाडा टाकायला लागेल. ऐका ना, आम्ही येऊ तिकडे, पण मला ना एक विचारायचं होतं तुम्हाला. ते सैराट पार्ट 2 येणार आहे का हो? तुम्ही ग बसाव की उदारा. मी मम्मी आहे, मम्मी. हा माहितीये मला. ते तुमचा मुलगा आहे ना, एक नंबर आचरटा. तुम्हाला सांगतो, त्या आर्चीला बिलकुल टीव्ही बघायला दिली नाही. मला तर असं वाटलं होतं ना की 2 लावून द्याव्यात. मी सांगते ऐका, मुलाचे जास्त लाड करू नका, नाहीतर त्याचा बबड्या होतो. तुम्ही सैराट मधनं जरा बाहेर या की मग. सारखं सैराट सैराट सैराट. मी मम्मी आहे, मम्मी. लाडाची लेक मधली मम्मी. आणि तो पुढं बसलाय का नाही, तो माझा पोरगा आहे, पोरगा. बाळू वेलणकर. बाळू वेलणकर. आरोह ती मला म्हणायला येत नाही. काय पुढं जात नाही. म्हणजे स आणि क्षचा माझा. काय 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 ती आरोह म्हणताना माझा सच आणि क्षचा प्रॉब्लेम होतो. साधारण त्याच्यात सक्ष काहीच नाहीये. आरोह सिंपल आहे. आरोह असं आहे काय? ती काय का असं ना, मी मम्मी आहे, मम्मी. अरे मी हाय मम्मी आणि आम्ही अवॉर्ड घेऊन जाणार निम्मी. निम्मी का? निदान सगळी तरी म्हणा. निम्मी का? आम्हाला सगळी मतं मिळूच शकत नाहीत. का? निम्मीच मिळणार ना. का पण? आता एक तर आमचं ऑडियन्स सगळं आहे पुण्याचं. का? ते पुण्याचं आहे ना. हा, आणि त्यात आमची सिरियल टाकली आहे दुपारची. आणि दुपारी पुण्यातली माणसं काय करते ती सगळ्याची माहिती आहे. ती काय का असं मला काय बाकीचं माहित नाही. अवॉर्ड आम्हालाच मिळणार. नाही आम्हालाच मिळणार. झाले का? कोण आहे आता हे? तर हे कोण आले? साधारण हिरो सारखं कर. हिरो सारखं कर. मी दाखवू का? नको. आम्ही जिंकणार आहे. हा? काय? आम्ही जिंकणार आहे. अरे तुझं नाव काय? विचार कुलकर्णी. नाही रे. नाही रे. आणि ही गायत्री देशपांडे. अरे गेल ती आधी नीट बोलायला शिक ना. हा, गावित्री काय, विचारस काय? अरे विराजस आहे, विराजस. आणि पुण्याचा आहे, तू लक्षात ठेव. हा, मी पण पुण्याचा आहे, भोसरी. नाही रे. मी थोड्या वेळ तुझ्या मीटिंगला बसू का? एक मिनिट. गायत्री नाही, एक तर तू गायत्री आणि ते मिक्स करून टाकलेलं आहे. पण मुद्दा तो नाहीच आहे. हा. अवॉर्ड सगळे आम्हालाच मिळणार. का? का? का काय? आमचं लग्न झालंय आत्ताच. अगं हे बाळा, आहेर नाहीये तो लग्न झालं म्हणून द्यायला. अवॉर्ड ते मग असं नसतं. हा? मी आहेर देत नाही आणि आहेर दिला तर जेवल्याशिवाय जात नाही. मी काय म्हणते, खरं तर यात काही वादच नाहीये की या वर्षीचे सगळे अवॉर्ड आम्हाला मिळणार आहेत. कारण का आमची मालिका आहे ना, ती या सगळ्यांमध्ये जरा बिग बजेट आहे. आली मोठी बिग बजेट. आम्ही काय मोबाईलवर शूटिंग काढतो का काय? अगं बाई, काय असं एकदम असं बोलतायत. नाही तर काय, बडा घर पोकळ वासा आणि हसायला ठेवलाय स्वप्नील जोसा. काय? ते वासा जोसा जोसा केलं तुम्ही? हा घसा. गप्पा. मी काय म्हणतो, वाद करण्यापेक्षा आपण चर्चा व्यवस्थित करूया की कुणाला कुठलं अवॉर्ड मिळालं पाहिजे. बघूयात. मी सांगतो, त्यावर तुम्ही तुमचं मत मांडा. काही तिकडून पण जायला पाहिजे. सगळं बॅलन्स या साईडला आलेलं आहे. आपण थोडं या साईडला पण येऊया.
क्या बात आहे विजारस सॉरी विराजस सगळे संपल्यामुळे आज हा स्वस्तातला केला ऍक्च्युली त्याला पण आम्ही ट्राय केला होता पण तो डेंजरवरच हारला. सो आता आपण सुरुवात करूयात. मला तुम्ही सांगा की यात कुणाला नॉमिनेशन मिळालं पाहिजे. पहिला अवॉर्ड लक्षवेधी चेहरा. ते तर मलाच मिळायला पाहिजे. का? अख्ख्या गावाकडे हा चेहरा लक्ष ठेवून असतो. यांचं म्हणणं बरोबर आहे. देऊ शकतो आपण. तुमचा विचार करू. दुसरा अवॉर्ड आहे सर्वोत्कृष्ट जोडी. आमची अंकुशराव आणि शोनाची जोडी. हो फादर ती आमची जोडी आहे ना. आंबा आणि करवंद कसं दिसेल ते. आमची जोडी बरोबर. आमची जोडी. मग माझी आणि शोनाची जोडी करा. एक मिनिट. तुमची सिरियल दुसरी आहे. तुमची सिरियल त्या रात्री काय घडलंय. शोना दुसऱ्या सिरियल मध्ये आहे. असं बाहेरचं चालत नाही. नाही रे बाहेरची जोडी चालत नाही. असं तुमचीच करा. पुढचं सांगा. बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर. मी सांगते स्वप्नील जोशीला द्या बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर. का? त्याच्या सपोर्ट शिवाय एक स्किट पुढे जात नाही आता. सर सिरियसली आता मोबाईलवर मेसेज आला ना तरी असा बीजीएम म्हणून तुमचा साऊंड वाजतो मला. मेसेज आला वाटतं. वा वा. पुढचं सांगा. मला सर्वोत्कृष्ट सासू कुणाला मिळायला पाहिजे तुम्ही सांगा. शकू मावशीला. अगं बाई नाही 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 दादा मामांनाच मिळालं पाहिजे. सासू. ऑफकोर्स म्हणून काय झालं ते पुरुष जरी असले तरी वागतात सासू सारखेच ना. That's right. तुला पटलं असेल. हळूहळू कळेलच दादा मामाची सासूगिरी तुम्हाला. पुढचं आहे सर्वोत्कृष्ट बालकलाकार. नाम्याला का? त्याला खूप बाल आहेत ना. नाही बजाल का? त्याचे पण बाल वाढलेत ना. नाही मग मला वाटतं इन दॅट केस तुम्ही शरद काकांना द्या. हो 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 शरद काकाचा काय संबंध. त्याला तर नाहीच आहे. म्हणून म्हणते ना म्हणजे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्याला द्या. ज्याला आहेत त्यांना देऊन काय फायदा नाही का. असं म्हणते. वा श्रेया वा. क्या बात आहे यार. विचार करू आपण. सर्वोत्कृष्ट संवाद. मी म्हणते साठेनाच द्या. सर्वोत्कृष्ट संवाद. साठेना द्या कन्फर्म. का? त्यांच्यासारखी एकदा संवाद बोलून दाखवा तुम्ही. पुढील आहे सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा. मला वाटते मम्मीला दिली पाहिजे. विनोदी व्यक्तिरेखा. मग काय मम्मी कसं काय. अरे त्यांच्या सिरियल मध्ये ते एक नंबर डॉन दाखवल्या. त्यांची गँग दाखवली आणि गँग मध्ये फक्त एकच माणूस आहे. ह्याच्यापेक्षा मोठे विनोदी काय असणार. करेक्ट आहे. याच्यानंतरच एक मोठा अवॉर्ड आहे ते म्हणजे विशेष पुरस्कार. हा तिथं आम्हाला 10 लाख रुपये. एक मिनिट आपल्याला 10 लाख नंतर आरडाओरडा करायचा. 1 मिनिट थांबा. बक्षिसाची रक्कम आहे 10 लाख. अगं बाई किती घाई स्किट मध्ये. नाईट कर्फ्यू सुरू झालाय का. 10 लाख रुपये बक्षीस असणार आहे. आम्हाला देऊन टाका ना. नाही भांडण नको. आपण एक काम करू चिठ्ठ्या टाकूया. बघूया ज्या चिठ्ठीत ज्याचं नाव येईल त्याला आपण 10 लाख रुपये देऊ विशेष पुरस्कार. हो चालेल. घेऊन या. घेऊन या. लवकर आणा बरं. आम्हाला द्यायला पाहिजे होते खरं. अरे अरे विचारसच गेला आणायला. कारण सध्या ते काम तोच करतो. अरे वा. येस. तर आता मी एक चिठ्ठी निवडतो. ज्यांचं नाव येणार ते असेल विजेते. 10 लाख रुपयांचा विशेष पुरस्कार मिळणार नाव आहे. येस
प्रेक्षक. प्रेक्षक प्रेक्षक. प्रेक्षक. एक मिनिट थांबा. मी जरा चेक करून बघतो. थांबा. मला वाटलं हे काढताय निघता. प्रेक्षक. अहो सगळ्या चिठ्ठ्यावर प्रेक्षकच लिहिले ना. चिटिंग करता का तुम्ही? ही चीटिंग नाही, हे सत्य आहे. खर तर कुणाला पुरस्कार द्यायचा असेल तर तो पहिल्यांदा प्रेक्षकांना द्यायचा. कारण प्रेक्षकांच्या जीवावर आपण मोठे होतो. आपल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या नाहीत तर त्या मोठ्या होणार नाही. आजपर्यंत गेली अनेक वर्ष झी मराठीनं वेगवेगळ्या मालिका बनवल्या. प्रेक्षकांना त्या आवडल्या म्हणून त्या नंबर 1 झाल्या. त्यामुळे प्रेक्षक हा कधीही नंबर 1च आहे. प्रेक्षक हा श्वास असतो म्हणून कलाकृती जगतात. श्वास काढून घेतला तर कलाकृती मरेल. करेक्ट. म्हणून 10 लाख रुपयांचं बक्षीस प्रेक्षकांना यंदा आपण देणार. छान. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 10 लाख रुपयाचा चेक प्रेक्षकांना सगळे मिळून द्या. या बाजूला फार योग्य निर्णय घेतला नाही. खरंय. घेऊन या. एक हो एकच नाही. एक मिनिट तुम्ही कोण आहे? शशांक केतकर. तुमची सिरियल नवीन आहे. तुम्ही कशाला एंट्री घेतली मध्येच? नाही तुम्हाला याच्या पुढे डायलॉग नाहीये. राहू द्या. माझं काय आहे का असं विचार केला? असं काही नाहीये. बाप रे, पिळून काढलेला शशांक केतकर बघा. वाव, हे प्रेक्षक. तुम्ही पण यांच्यात जा आता. नवीन आहे तुम्ही. आणि हे प्रेक्षकाला आपल्याला द्यायचंय. मी नाव अनाऊन्स करतो. बोलवा त्यांना. प्रेक्षक. मी नाव अनाऊन्स करतो. हा करा. 10 लाख रुपयांचं बक्षीस जाणारे प्रेक्षक आहेत मी स्वतः. कारण मी स्वतः एक प्रेक्षकच आहे. मी स्वतः रोज सगळ्यांच्या मालिका बघतो. मी तुमचा श्वास आहे. त्यामुळे 10 लाख मला द्यायला काय हरकत आहे? याला काय अर्थ आहे? काय बोलताय? प्रेक्षक कसं काय तुम्ही असाल? मी असतो प्रेक्षक. त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या मालिका बघतो. 10 लाख माझे झाले. थँक्यू सो मच. बाय. अरे वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झालं पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आता गप्पांना आपण सुरुवात करूया. गौतमी, तुला आठवतंय का पहिला पुरस्कार, पहिला अवॉर्ड? माझी आयुष्यातली पहिली स्पर्धा मराठी कविता पाठांतर स्पर्धा होत्या. इंटर स्कूल 5वीत होते मी आणि पहिल्यांदाच काहीतरी स्टेजवर जाऊन असं परफॉर्म करणार होते. आणि तेव्हा कुसुमाग्रजांची गाभारा नावाची कविता मी म्हटली होती आणि त्याला पहिल्याच स्पर्धेत पहिलंच बक्षीस मिळालं. आणि मी अशा होते का अरे बापरे, हो का, मिळालं का, अशीच म्हणायची असते का. कारण तेव्हा 5वीत वगैरे कळायचं नाही की एवढे हेवी शब्द, त्यांची लिहिण्याची ती स्टाईल पूर्ण वेगळी होती. सो तेव्हा ते एक आठवत आहे. आणि तेव्हापासनं म्हणजे खरा एक वक्तृत्वांचा किंवा या सगळ्या फील्डचा प्रवास सुरू झाला होता. असं ते आठवत आहे मला. वा 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 वा. स्मिता, तुझं पहिलं बक्षीस आठवतंय का? हो, मी गुरुवर्य मोरोपंत पुरस्कार वादविवाद स्पर्धा असते ती आणि ती राज्यस्तरीय स्पर्धा असते. तर त्याचं सगळं माझं स्पीच झालं, सगळं झालं आणि ती स्पर्धा झाली. बक्षीस वितरणाचा समारंभ आला आणि आपल्याला सवयच नाही ना कधी बक्षीस घेऊन जायची. आपण सहभाग घेतलाय हेच खूप मोठं. तर ते अनाऊन्स करतात माझं नाव खूप वेळ, स्मिता असं अनाऊन्स. आणि मी मस्त बसलीये, कुणाला मिळालंय वगैरे प्रथम पारितोषिक. आणि नंतरचे अगं उठ, तुझं नाव आहे. म्हणजे आपल्याला असतं ना की आपल्याला विश्वास नसतो आपल्या कानांवर की आपल्याला कसं काय अवॉर्ड मिळू शकतो. अँड सो दॅट्स द मेमरी. वा 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 वा.
मिताली, तुला आठवतंय का पहिलं बक्षीस किंवा शाबासकी? हो, मी पहिलीत होते आणि मला चित्रकलेच्या स्पर्धेत पहिलं बक्षीस होतं आणि त्याच्यात मी 34 शाळांमधून पहिली आले होते. तर मला मोठं कॅश प्राईज आणि एवढी मोठी ट्रॉफी वगैरे असं सगळं मिळालं होतं. तर तेव्हा आईने बजावलं होतं की हे कॅश प्राईज व्यवस्थित ठेवायचा, त्या पिगी बँकमध्ये ठेवायचा वगैरे. मग ते ही आठवण आहे माझी की मी पिगी बँक विकत घेतली त्याच्यातून आणि मग पैसे साठवले. मग नंतर मिळालेल्या सगळ्या बक्षिसांचे पैसे मी त्याच्यात साठवायचे. सो ही माझी पहिल्या बक्षिसाची आठवण आहे. वा 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 वा, खूप साऱ्या तुला शुभेच्छा या तुझ्या नामांकनासाठी. आरोह, तुला आठवतंय का पहिलं बक्षीस? हो, आठवतंय ना. माझ्या खूपच स्पेशल आहेत 2 आठवणी. पहिलं बक्षीस मला जे मिळालं होतं ते पुरुषोत्तम करंडक जेव्हा मी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना करायचो, तर 4 वर्ष मी ती स्पर्धा करत होतो आणि 3 वर्ष काहीच मिळालं नाही, म्हणजे काहीच नाही. आणि मग शेवटच्या वर्षी नाईलाजाने मी स्पर्धा केली खरं तर, असं ओघाओघाने, आणि त्याच्यात अचानक मला फर्स्ट प्राईज मिळालं, केशवराव दाते पुरस्कार मिळाला. आणि त्या वर्षी प्राईज डिस्ट्रीब्युशनला डॉक्टर श्रीराम लागू आले होते आणि माझं पहिलं आयुष्यातलं अभिनयातलं बक्षीस मला त्यांच्या हस्ते मिळालं. आणि त्याच एकांकासाठी दुसरी अजून एक माझी खूप स्पेशल आठवण अशी की विनय आपटे सर जे आता नाही आहेत, त्यांनी माझी तीच एकांकिका बघितली होती आणि त्यांना माझं काम इतकं आवडलं होतं की विनय आपटे सर माझी एकांकिका असेल तर माझा प्रयोग बघायला फक्त यायचे आणि मला बोलवून घेऊन त्याच्यावरचा अभिप्राय कळवायचे की अरे हे मला आवडलं, हे नाही आवडलं. आणि ही 2 मला वाटतं त्या एकांकिकेमध्ये मला जी बक्षिसं मिळाली, माझ्यासाठी पहिलंच बक्षीस होतं. सो हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि ती मी आयुष्यभर कॅरी करीन माझ्या. वा 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 वा, भारी. राजश्रीजी, तुम्हाला आठवतंय का पहिलं बक्षीस? मला आठवतंय, मी शाळेत असताना संस्कृत नाटकाच्या स्पर्धा होत्या. हो. आणि मला नाटकात भाग घ्यायची खूप इच्छा होती, पण मी कधी कोणाकडे बोलले नव्हते. आणि माझ्या मैत्रिणीने त्या नाटकात भाग घेतला होता आणि ती रोज मला म्हणायची, नाही एवढा छोटा रोल मला नाही करायचा, मला नाही करायचा. तर एकदा तिने सांगितलं मला नाहीच करायचं. तर म्हटलं मी करू का? तर ती म्हणाली हो. आणि मी 2 दिवस रिहर्सल केली आणि प्रयोगाच्या वेळेला मला फक्त तो लखोटा राजाला द्यायचा होता आणि एक छोटा सीन होता. तो मी लखोटा राजाला देताना तो पडला आणि तो घरंगळत असा पुढे गेला आणि मी तो उचलायला गेले, पण लोकांनी इथे टाळ्या वाजवल्या आणि वा असं आलं आणि लोक खूप हसले. दुसऱ्या सीनच्या वेळेला मी जेव्हा एंट्री घेतली तेव्हा आधीच हास्य सुरू झालं, तर मला रडायला आलं की म्हटलं असं का लोक मला हसतात. आणि मग स्पर्धा संपल्यानंतर उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून मला बक्षीस. मला आजही आठवत नाही की मी तेव्हा काय केलं होतं. दॅट्स द ब्युटी राजश्री. वा वा, पण खूप साऱ्या शुभेच्छा. गंगा, तुला आठवतंय का तुझं पहिलं बक्षीस? हो, आठवतंय. कारण ॲज प्रणीत पण असताना मला डान्सची फार आवड होती आणि बरेच असे प्राइजेस मिळाले मला डान्समध्ये. पण एक अशी आठवण जी अगदी माझ्या काळजाच्या जवळची आहे अशी, जी मी एक शॉर्ट फिल्म केली होती वजूद ॲज गंगा, आणि त्याच्यासाठी मला इंटरनॅशनल ऑनलाईन बेस्ट न्यू कमरचं नॉमिनेशन मिळालेलं. तर अवॉर्ड तर नाही मिळाला, पण इंटरनॅशनली नॉमिनेट होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. सो ती एक आठवण आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या या तुझ्या आता पुरस्कारासाठी. थँक्यू सो मच. मंडळी, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आज आपल्या बरोबर सगळ्यांचा लाडका ओम आहे. तू सगळ्यांचा आता लाडका स्टार झालेला आहेस. मला तुला विचारायचं की तुझ्या यशाचं रहस्य काय असं तुला वाटतं? एका शब्दात सांगायचं तर पॅशन. आणि जेव्हा रात्री झोप लागत नाही आणि असं वाटतं की आपण हे करत राहिलं पाहिजे, आपण नवीन काहीतरी शिकत गेलं पाहिजे आणि आपण काही विचार न करता ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, कदाचित तिथून कुठेतरी पुढे जाऊन यश मिळेल. वा वा वा, पॅशन महत्वाची आहे. मंडळी, प्रत्येकाला वाटतं लवकरात लवकर आपलं लग्न व्हावं, आपल्याला मनासारखी बायको मिळावी. पण तुमच्या लग्नात तुमची बायको बदलली गेली तर? आणि हे तुम्हाला लग्न लागेपर्यंत कळलंच नाही तर? झालंय असंच एका लग्नात. बघूयात काय घटना घडलेली आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप, योगेश शिरसाट आणि स्नेहल शिदम. चला चला चला, आवरा आवरा लवकर, चला वरात यायला लागली, आवरा लवकर. पप्पा 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 पप्पा. अरे पप्पा 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 करण्यापेक्षा काय झालं ते सांग आधी. दीदी पळाली. हे बघ, कोण कुठं पळून गेलं तिकडे तू अजिबात लक्ष देऊ नको.
हो पप्पा काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अहो जिच्यासाठी वरात येते ना ती पळाली, ती नवरी पळाली. अरे देवा आता काय करू मी? पप्पा अरे छातीत चमचम व्हायला लागले माझ्या. पप्पा सावकाश. हो खिडकीला साडी बांधून पळाली आणि ही चिठ्ठी लिहून ठेवली तिने. अगं सुचलेलं कबूतर, चिठ्ठी काय देतेस? मला कबूतर म्हणण्यापेक्षा नाही चिठ्ठी वाचा, ती तिने लिहिलेली. पप्पा मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी नाक्यावरच्या आमलेटच्या गाडीवाल्या सुभाष बरोबर पळून चालले. माझ्या लग्नासाठी एवढा खर्च केलाय तो वाया जाऊ देऊ नका. माझ्या जागी स्नेहलला उभी करा. तुमची साधना. अरे देवा आता काय करू मी देवा? पप्पा अहो दीदीने सांगितलंय ना माझं लग्न लावून टाका तुम्ही. कसं दिसेल ते? एलईडी दाखवून कंदील द्यायचं कसं वाटेल ते? हे बघा काही होत नाहीये. हा तुम्ही फक्त तुमच्या मतावर ठाम राहा की हीच पोरगी दाखवली होती. आता तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पप्पा वरात आली, लग्नाची तयारी करा. पप्पा चला लवकर चला. काय झालं रडायला रे तुला? एवढा शुभ मुहूर्त आहे, चांगली वेळ आहे, लग्नाची वेळ आहे, आनंदाचं वातावरण आहे, तू रडतोय कशाला? भोकाट पसरतोय तू? त्याची काही चूक नाहीये, त्याचं रडायचं कारण वेगळंच आहे. काय त्याचं म्हणणं आहे रोहित त्याचं ठरलं, माझं कोण ठरणार? अरे रोहित त्याला पाहिलं की दिवसभर लोकायला करपट ढेकरे येतात म्हणला. म्हणजे मला बघितलं की करपट ढेकर येतात तर म्हणजे तुला म्हणायचं काय नेमकं? ते जाऊ दे. तू खुश आहे ना बाबा? मी लय खुश आहे. खुश आहेस ना तू? हो. चल पैसे दे सगळ्यांना. पैसे कशाला आता? अरे एवढे नाचले तुझ्या वरात, त्यांचा रिचार्ज संपलाय, त्यांना नवीन पॅक मारायला नको का? देतो पैसे दे माझं. दे सगळे बरं जरा मजा करा रे. बापल्याक धावलं, फुकटचं घावलं, आयुष्यात कधी मिळेल नसले का चाललंय. गेले ते तुझं लग्न आहे भावा. काय दिसायला रुपडा. मला सांग वहिनी कशी आहे? एवढं लाज वाटण्यासारखं असतं तर नको सांगू. जाऊ दे. नाही अरे म्हणजे लाज वाटायसारखंच आहे ना. लय भारी आहे ती. असं कसली सुंदर आहे माहिती आहे का? काय सांगतोस? हा तशी नीट बघितली नाही तिला. ओझरती भेट झाली आमची. नाही बरं झालं ओझरती भेट झाली म्हणून तिने होकार दिला, नाही तर अवघड होतं. नमस्कार बाबू. नमस्कार. नमस्कार मामा. नमस्कार. मला बघायचं होतं. बघा ना. मी जनार्दन माने, तुमचा होणारा सासरा. मला एक नाही मला तुम्हाला बघायचं नव्हतं. मग अहो म्हणजे झाड नाही बघायचं, झाडाचं फळ बघायचंय त्याला. नाही असं नाही बघता येणार. का? असं कसं नाही बघता येणार? म्हणतो तर बोलवा ना. तेव्हा यायचं ना बघायला. मग बघायला त्यावेळेस कुठे गेलता तुम्ही? अहो तुमची पोरगी म्हणजे काय ग्रहण आहे का? एकदा पाहिलं की दुसऱ्यांदा पाहता येणार नाही. कळलं नंतर. नाही म्हणजे कळलं ना तुम्हाला नंतर. मामा बोलवा ना तिला बाहेर. म्हणजे त्या दिवशी काय झालेलं असं जरा गडबडीतच बघितलेलं ना, एकदम दुसर. बरं झालं दुसरं बघितलं ना, मग काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे नाही आता नाही बघता येणार हो. आमच्याकडे असा म्हणजे परंपरा आहे की नवऱ्यानं लग्नाच्या अगोदर नाही बघता येत. काही टेपा मारेल बरं काही. आता टेपा नाही पोरा, टेपा नाही. माझ्या होणाऱ्या जावयाच्या सुखासाठी सांगतोय मी. आमच्याकडं जावयानं जर पुरीचं तोंड लग्नाआधी बघितलं की जावायला अटॅक येतो. असं कसा अटॅक येईल? बोलवा की तिला प्लीज. पोरी ये गा. आता बघ चवळीची शेंग साडी नेसून यायला लागली असं वाटेल तुला. असं सावळ्या
बाबन्या चवळीची शेंगणे रे मेथीची गट्टी साडी नेसून आली असं वाटायला. तू माझ्यावर जळतोस का तू? नाही जळत नाही. हा मित्रा तुझं लग्न होणार आता. होणार लग्न. तुझ्या लग्नाला तुझे आई बाप पाहिजे होते नाही का? काय झालं? वा एवढं आनंदाचं वातावरण आहे, शुभ प्रसंग आहे आणि हे सगळं बघायला माझा आई वडील नाही ती हो इथं. RIP. मेला नाही ती. मग मेला नाही ती. कुठे गेलं मग? ते म्हणले की तुझं कन्फर्म लग्न झालं की मग सांग आम्हाला, मग आम्ही आशीर्वाद द्यायला येईन. कन्फर्म म्हणजे? नाही काय ना, त्याच्या आधीचा अनुभव जरा वाईट आहे त्यांना. म्हणजे पोरगी बघायला गेली की पोरीवाले हाणायचे आई बापाला, असं पोरग दाखवता का म्हणून. असं काय बोलता तुम्ही? राजपिंड आहे आमचा जावाई. राजपिंड आहे मग एकदा घेस बघून मामा वहिनीला. मला तोंड बघायचं नाही आता नाही लग्न झालं. बघतो की प्लीज मामा. गेला तर मेला. तुम्ही ना सावकाश बघा जरा. नाही डोळे झाकून घ्या, ते एकदम धक्का सहन नाही होणार तुम्हाला. घुंगट जरा काढाल का? अयो हिला अजून नाकन तोंड पाडायचं आहे का मामा? नाकन तोंडच नाही हिला. अरे मुस्कार तोंडे, अरे मास्क आहे तू. वहिनी एक उखाणा घ्या मस्त पैकी. घेते ना मामा. माग भांड्याचं कपाट खाली पडलं का हो? भूकंप पण आला बहुतेक. नाही मी हसले. मामा त्यावेळेला आवाज चांगला होता आवाज. आता काय झालं? नाही तोच आवाज आहे, तुम्हाला नीट लक्षात नसेल राहिलं. तोच आवाज आहे एकदम. नाही त्यावेळेचा आवाज मी माझ्या कानात साठवून ठेवलेला. काय मधुर आवाज होता. पण आता एकदम कानाच्या पडद्यावर बॉम्ब पडले का तू वाटलं मला. मग तोच आवाज आहे, तुम्हाला सांगतो ना जाऊ आपण. मी नाही असं कसं तोच आवाज आहे? अरे पायातले घुंगरे रसवंतीचे घुंगरे याच्यामधला फरक कळतो याला, आणि बाईच्या आवाजातला फरक कळणार नाही का? नाही म्हणजे आवाज थोडा बदललाय आता. हा काल रात्री काय झालं, ते बुंदी खाल्ली ना ताजी म्हणून जरा आवाज बसलाय त्याचा. हा बुंदी खाल्ली. बुंदी आवडते काय? तुम्हाला पण आवडते का? मला पण आता एवढी नाही आवडत, पण आता हिला आवडतो म्हणल्यावर मला पण आवडेल हळूहळू. बस पडशील तोंडावर. अजून काय काय आवडतं तुला? मला ना वरणामध्ये टोस्ट बुडवून खायला खूप आवडतं. मामा हे आवाज नक्की बदलल ना? 100%. काही सांगता येत नाही. चला उरका लग्न उरकून घेऊ आता. चला. नाही पण वहिनी एक उखाणा घ्याच गाड्या तुम्ही. अजून उखाणा राहिलाच आहे ना. स्नेहल झाली राणी, बबनराव झाले राजा. स्नेहल झाली राणी, बबनराव झाले राजा. ताई झाली गायब आणि माझी झाली मजा. मस्त. मामा पत्रिकेवर नाव तर वेगळं होतं. पत्रिकेवर सोड, इथं माग बघ ना, साथ नाही. मग स्नेहल कोण? ते मी साधनाला मी स्नेहल म्हणतो ना, प्रेमाने लाडात आले की. आणि ते ताई गायब झाली म्हणजे काय? गायब ऐकलं का तुम्ही? नाही गाय, ताई माझी गाय सारखी असं गाय. तू चला घ्या अंतरपट घ्या. चला पटापट. शुभमंगल सावधान. घाला हार घाला. वा लग्न झालं, आता माझं टेन्शन मिटलं. आता तुम्ही तुमची संसार वेल फुलवा. पोरी नीट नांद ग. मामा आता लगीन झालंय, आता तरी तोंड बघू द्या की मला. बघा बिंदास बघा. आता लग्न झालं, आता काय प्रॉब्लेम बघा.
पाणी आहे का पाणी आहे का? ए, चप्पल चप्पल घे चप्पल 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 काय झालं तरी काही कळतं का तुम्हाला? काय दाखवलं हे? आरबळलं ना ते. धनी अहो काय झालं? अरे कोण धनी? मी नाही तुझा धनी. अहो मला दुसरीच कोणतरी आहे. असं काय करताय? एकदा बघा तरी माझ्याकडे. मला नाही तुझ्याकडे बघायचं. मी तुला घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. असं कसं घेऊन जाणार नाही? लग्न लागले ना आता. फॅशन के दौर में गारंटी की इच्छा न करे. मी तिला घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे पप्पा, तुम्ही ना पोलिसांना फोन करा आणि त्यांना सांगा लग्नात हुंडा देत नाही ना म्हणून नांदवायला घरी घेऊन जात नाही. आणि हा त्याच्या मित्राचं नाव पण लिहा त्याच्यात. माझं कशाला मध्येच? मग सांगा ना समजावून. सांगतो ना मग माझं नाव नका टाकू. ए भाऊ इकडे काय घेऊन जायचं असलं? जमते का तुझं कुठं? आई बापाने 4 वेळा मार खाल्लाय ना. जे मिळाले ते घे पदार्थ पाडून आणि निघ घरी. काही नाही होत. चल. ओके रेडी? रेडी येतो वहिनी. चला 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 जाओ. चला चला चला. स्नेव 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 तुझ्या बहिणीचं लग्न होतं ना? तू धोका दिला स्नेव मला. स्नेव तू धोका दिलाय मला. स्नेव नाही नाही अरे क्रिश क्रिश सगळ्यांना असं एकदम गडबडीत झालं रे. मलाही नाही कळलं. पण तू मला विसरून जा क्रिश. मला विसरून जा. मी आता पतिव्रता बाई झाले. एवढ्यात माझ्याकडे बघशील ना तर जळून खाक होशील. स्नेव स्नेव मी असा गप्प नाही बसणार. स्नेव स्नेव क्रिश स्नेव क्रिश स्नेव क्रिश नाही नाही क्रिश तू आत्महत्या नाही करायची. मी आत्महत्या नाही करणार आहे. मी याचा मर्डर करणार आहे. खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे सगळे पाहुणे थुकरटवाडीमध्ये मुक्कामी आहेत. अर्थात बुधवार सुद्धा आहे तेव्हा भेटणार आहोत उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबरीने याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.